बहुजन विकास अभियानच्या वतीनं आज उदगीरमध्ये न्यायदो सत्याग्रह करत नांदेड जिल्ह्याप्रमाणे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील तात्काळ पीक विम्याची रक्कम देण्यात यावी। 2025च्या खरीप पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही। लातूर जिल्ह्याचे नाव दिसत नाही। पाऊस हा लातूर जिल्ह्यावर पडला नाही का? लातूर जिल्ह्यात नुकसान झालं नाही का? लातूर जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत हे सरकारला दिसत नाही का? पीक विमा मालामाल आणि शेतकऱ्यांचे जैसे ते हाल असा प्रकार बहुजन विकास अभियान कदापिही खपवून घेणार नाही। तात्काळ पीक विमा आणि सरकारने अतिवृष्टी शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये जाहीर केले होते। ती रक्कम पीक विम्याची रक्कम त्वरित अदा करावी, अन्यथा बहुजन विकास अभियान यापेक्षा उग्र आंदोलन नांगर सत्याग्रह करणार असा इशारा बहुजन विकास अभियानाच्या वतीनं देण्यात आला आहे। यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, सामाजिक कार्यकर्ते राजेश्वर भाटे, अभियानाचे अंबादास पाटील, अक्षय सावंत, अमोल सूर्यवंशी, पप्पू शेवाळे, सूरज शेलारकर, भीमराव कांबळे, गोरख वाघमारे, पिंटू डोंगरे, राजू होळकर, अशोक नागराळे, किशोर बलांडे, राजकुमार अप्पा कारभारी यावर खान, भीमराव आळसपुरे, शेख सय्यद, सुभाष कोटलवर आदी उपस्थित होते। आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने विविध शेतकरी बांधवाच्या वतीने माननीय उपजिल्हाधिकारी सन्माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देत आहोत की नांदेडप्रमाणे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीक विमा मिळावा। कारण नांदेडमध्ये 1200 कोटी पैकी 800 कोटी रुपये नांदेडला मिळाले। तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत उत्तम कामगिरी केली म्हणून त्यांना ते पैसे मिळाले। मात्र लातूर जिल्हा या पीक विम्याच्या यादीमधून वगळण्यात आलाय। हा अन्याय। लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नाही का? लातूर जिल्हा मराठवाड्यामध्ये नाही का? सरकारने या पीक विम्याच्या कंपनीत चालढकलपणा दूर केला पाहिजे आणि सरकारने तात्काळ सर्व शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळेल, 2025चा खरीप पीक विमा आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळाला नाही, तात्काळ मिळाला पाहिजे ही मागणी घेऊन बहुजन विकास अभियान न्यायिक आंदोलन करत आहे। आमची मागणी आहे, शासनाने शेतकऱ्याला हेक्टरी 17,000 रुपये जमीन खरडून गेली म्हणून अनुदान जाहीर केलं, मात्र ते देखील अनुदान आजपर्यंत मिळालं नाही। अनेक संघटित शेतकरी असताना त्यांना कोणी म्हणजे समोर जात नाही। म्हणून सरकारला विनंती आहे आमची, तुम्ही शेतकऱ्याच्या मागणीकडे लक्ष द्या। तात्काळ पीक विमा शेतकऱ्याचा नाही मिळाला तर बहुजन विकास अभियान नांगर सत्याग्रह करणार आहे। शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही, कारण विविध आंदोलन मी आजपर्यंत केलेत, आता सरकार जागा होत नाही। पीक विमा मालामाल झालेत, शेतकरी हैराण आहेत, करोडोचा फायदा त्या पीक विमा कंपनीला होत आहे। मात्र शेतकरी आता हैराण असताना लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वगळून पीक विमा कंपनीला मालामाल करण्याचे काम जर कोणी करत असेल तर त्याचा बहुजन विकास अभियान जाहीरपणे निषेध करते। जोपर्यंत शेतकऱ्याला पीक विमा मिळणार नाही, शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत बहुजन विकास अभियान कदापि गप्प बसणार नाही।